नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे आधीचे 2 ट्विस्ट एपिसोड आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आज आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आबांच्या आणि संगीताच्या युक्तिवादाने कला आणि अद्वैत हे कायमचे एकमेकांशी जोडले जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्वैतला कलावरील असलेल्या प्रेमाची पहिल्यांदा जाणीव होणार. तर हा ट्विस्ट एपिसोड नक्की काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावरच कळेल, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, मागील ट्विस्टमध्ये आपण बघितलं की कला आणि अद्वैत दोघंही आता एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतात. खरं तर कलाने अद्वैतसाठी वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला असतो, कारण तिला कळून चुकलेलं असतं की अद्वैतला तिच्यासोबत राहायचं नाहीये. परंतु कला जेव्हा तिच्या माहेरी निघून जाते त्याचवेळी मिस्टर स्वामीनाथन यांची मोठी डील अद्वैतला येते आणि मिस्टर स्वामीनाथन यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की माझ्या डिझाईन्स फक्त आणि फक्त कलाच बनवणार आणि मॉडेलिंग सुद्धा तुम्ही दोघं करणार. त्यामुळे आता अद्वैतला टेन्शन आलेलं असतं की कलाला मनवायचं तर मनवायचं कसं. जेव्हा तो कलाकडे जातो तेव्हा कलाने त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी तुझ्या घरी राहायला येणार नाही, मी ऑफिसमध्ये येऊन काम करेल आणि चांदेकरांवर माझं प्रेम आहे म्हणून मी कुठल्याही कामाचा मोबदला घेणार नाही. अद्वैतला असं वाटतं की जाऊ देत, तशी खरे तिथे येऊन काम करणार आहे, त्यामुळे तशी माझी स्वामीनाथन सोबतची डील पक्की होईल आणि स्वामीनाथन मलाच हा प्रोजेक्ट करायला देतील, कारण खरे आता डिझाईन पुरवणार आहे. त्यामुळे अद्वैत आता बिनधास्त झालेला असतो. परंतु संगीता, अद्वैत आणि कला या दोघांच्याही भांडणामुळे खूपच अस्वस्थ झालेली असते आणि आबांच्या मनाची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नसते. एकतर त्यांच्या सतत डोक्यामध्ये त्या माणसाचं बोलणं येत असतं ज्याने सांगितलेलं असतं की चांदेकरांच्या घराला सुख म्हणून नाहीये आणि याचा परिणाम त्या घरातल्या जोडप्यांना भोगावा लागू शकतो. आबांना काहीही करून घरातल्या खऱ्या लक्ष्मीला कायमचं घरातून जाऊ द्यायचं नसतं. त्यामुळे आबा ठरवतात की नाही, काही झालं तरी कला आणि अद्वैत दोघं एकत्र यायलाच पाहिजे आणि म्हणून त्यांनी संगीताला कॉल केलेला असतो. संगीता सुद्धा आबांना हेच बोलून दाखवते की आबा, माझी सुद्धा हीच इच्छा आहे की कला आणि अद्वैत दोघांनी एकत्र यावं, त्या दोघांनी एकत्र संसार थाटावा आणि मला त्यांचा संसार बघायचा आहे. आणि खरं म्हटलं तर त्यांची जी गाठ आहे ती अंबाबाईनेच बांधली आहे, त्यामुळे त्या दोघांना कोणीही सेपरेट करू शकत नाही, कोणीही वेगळं करू शकत नाही. फरक फक्त एवढाच आहे की कला आणि अद्वैत या दोघांनाही त्यांच्या एकमेकांवरील असलेल्या प्रेमाची जाणीव नाहीये. दोघांनाही एकमेकांवर प्रेम आहे, परंतु काहीतरी लुटूपुटूची भांडणं त्यामध्ये येतात आणि म्हणून ते दोघं एकमेकांपासून सेपरेट होतात. पण त्यांना जर त्यांच्या प्रेमाची जाणीव होत नसेल तर आपण मात्र त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव करून देऊ शकतो, असं आता आबा आणि संगीता ठरवतात. आणि मग त्यासाठी काय काय प्लॅन करायला लागेल हे दोघंही त्यांच्या परीने प्लॅन करायला सुरुवात करतात. संगीताच्या साईडने काजल असते आणि आबांच्या साईडने सोहम असतो. काय मंडळी, इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नाहीयेत? अहो, वाट कसली बघताय? लगेच व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आता आबा सोहमला त्यांच्या रूममध्ये बोलावतात. सोहमला म्हणतात की सोहम, आता कला वहिनीचं आणि अद्वैत दादाचं काय झालंय तुला चांगलंच माहिती आहे. तुझी कला वहिनी हे घर सोडून निघून गेली आहे आणि अद्वैत दादा त्याच्या तोऱ्यामध्ये मिरवतोय. तुला असं वाटत नाही का की दोघांनी एकत्र यायला पाहिजे, दोघांचा संसार हा पुढे पुन्हा एकदा थाटला पाहिजे? सोहम म्हणतो की आबा, तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू का? खरं तर अद्वैत दादाचं लग्न हे त्याच्या मनाविरुद्ध जरी झालं असेल ना, तरी सुद्धा अद्वैत दादाला कला वहिनी इतकी बेस्ट बायको कुठेही मिळणार नाही. आणि खरंच त्या दोघांची जोडी खरंच खूप छान आहे, पण त्या दोघांनाही त्या गोष्टीची जाणीव नाहीये. आबा म्हणतात की बरोबर, आता त्या दोघांना याच गोष्टीची आपल्याला जाणीव करून द्यायची. आपल्याला त्या दोघांना पटवून द्यायचंय की कशा प्रकारे ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांची जी लुटूपुटूची भांडणं आहे ती टोकाची भांडणं नाही आहेत, तर ते नवरा बायकोचं एकमेकांमधलं असलेलं प्रेम आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टी त्यांना जाणून द्यायच्या आहे, पटवून द्यायच्या आहे. परंतु त्यासाठी आपल्याला काय बरं करता येईल? मग सोहम आबांना सांगतो की आबा, या सगळ्यावर माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण एक प्लॅन करूयात. सोहमने आबांना प्लॅन समजावून सांगितलेला असतो आणि त्याप्रमाणे आता प्लॅन वर्कही होणार असतो. या प्लॅनसाठी संगीताची मदत होणार असते. त्यामुळे आबा सगळ्यात पहिल्यांदा संगीताला कॉल करतात. संगीताला ते सांगतात की आमच्याकडे एक प्लॅन आहे आणि त्यात तुम्हीच आम्हाला मदत करू शकता.
मग संगीता विचारते की तुमचा प्लॅन काय आहे. मग आबा आता संगीताला सांगू लागतात की हे बघा, आता कला तुमच्या घरी राहतीये आणि कला आता ऑफिसमध्ये एक एम्प्लॉई म्हणून काम करतीये. तर अद्वैत तिचा सर आहे आणि दोघांमध्येही भांडणं झालेली आहे. दोघंही एकमेकांना नवरा बायको मानतच नाहीये. आता याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा. मला एक गोष्ट सांगा की कलाचा कोणी मित्र वगैरे आहे का? तेव्हा संगीता सांगू लागते की हो, कलाचा ना एक मित्र आहे. खरं तर तो लहानपणापासून तिच्यासोबत वाढलाय आणि त्याला सुद्धा मूर्ती बनवण्याची, कलेची खूपच आवड आहे. आता संगीता जेव्हा असं म्हणते तेव्हा आबा म्हणतात की अरे वा, मग आपलं काम अर्ध इथे पूर्ण झालंय. संगीता विचारते की कसं काय? आबा म्हणतात की हे बघा, आता आपल्याकडे असा प्लॅन आहे की सगळ्यात पहिल्यांदा अद्वैतला आपल्याला कलावर असलेल्या प्रेमाची जाणीव करून द्यायची आहे. आणि ती जाणीव त्याला अशी तशी तर होणार नाही. ज्यावेळी त्याच्यासमोर प्रात्यक्षिकं घडतील त्याच वेळी त्याला कलावरील प्रेमाची जाणीव होईल. आणि तसं कधी घडेल नाही घडेल माहीत नाही, परंतु आपण मात्र आता ते घडवून आणणार आहोत. तो कलाचा जो कोणी मित्र आहे त्याचा नंबर तुम्ही मला सेंड करा. मला त्याचा नंबर द्या, मी त्याच्याशी बोलतो. आणि पुढे जे काही होणार आहे ते फार इंटरेस्टिंग होणार आहे. अद्वैत नक्कीच आणि पुढे जे काही होणार आहे ते फारच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे तुम्ही ते बघत राहा. तुम्हाला बघूनच सगळ्या गोष्टी कळतील. संगीताला आबांचा तो प्लॅन व्यवस्थित समजलेला नसतो, परंतु आबा आणि सोहमने जो काही निर्णय घेतलाय तो बरोबरच असेल किंवा बरोबरच त्यांनी प्लॅन केला असेल असा विश्वासाचा संगीताचा असतो. मग संगीता आता काजलकडनं त्या मुलाचा नंबर मिळवते जो की कलाचा मित्र असतो. लहानपणापासून तो कलाच्या सोबत असतो आणि काजलने आता संगीताला त्या मुलाचा नंबर काढून दिलेला असतो. संगीताने लगेचच तो नंबर आबांना सेंड केलेला असतो. आबा आता त्या मुलाशी बोलतात. त्या मुलाचं नाव असतं सुरेश. आता आबा सुरेशशी बोलत असतात आणि आबा सुरेशला म्हणतात की सुरेश, मी आबा चांदेकर बोलतोय. आता आबा चांदेकर स्वतः आपल्याशी बोलताय, त्यामुळे सुरेश खूप खुश झालेला असतो. सुरेश म्हणतो की तुमचं एवढ्या मोठ्या माणसाचं माझ्याकडं काय काम आलं? मग आबा सुरेशला सांगू लागतात की सुरेश, तू कुठे काम करतोस आता? तर सुरेश सांगतो की तो एका छोट्या कंपनीत काम करतोय सध्या आणि त्याच्या मनाविरुद्ध त्याला काम करावं लागतंय. खरं तर त्याचा इंटरेस्ट हा मूर्ती बनवण्यामध्ये आहे. खरं तर दागिने बनवण्यामध्ये तो इंटरेस्टेड आहे. त्याला डिझायनिंग खूप आवडते, परंतु त्याला त्याच्या कामाचा व्यवस्थित मोबदला मिळत नाही, म्हणून त्याने दुसरी नोकरी जॉईन केली आहे आणि सध्या आता तो त्याच कंपनीत काम करतोय. हे ऐकल्यावर आबा म्हणतात की सुरेश, मी तुला एक मोठी ऑफर देतोय. चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करण्याची तुला मोठी संधी मिळेल. हे ऐकल्यावर तर सुरेश खूपच खुश होतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच आबासाहेब, तुम्ही माझं खूप मोठं टेन्शन घालवलंय. अहो, मला आता सध्या कामाची आणि पैशांची दोन्ही गोष्टींची खूप गरज होती आणि माझ्या या परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्या पाठीशी धावून आलात. खरंच मी खूप ऋणी आहे तुमचा. तुम्ही कधीही काम सांगा, मी तुमच्या मदतीसाठी कायम तत्पर असेल. आबा म्हणतात की अरे मग कधीही सांगायला कशाला पाहिजे, आताच माझं एक काम कर ना. मग सुरेश विचारतो की काय काम करायचंय आबा? आबा सांगतात की कला खरे हिला ओळखतोस का रे तू? त्यावर सुरेश म्हणतो की हा, कला खरे तर माझी जुनी मैत्रीण आहे आणि खरंच माझी खूप चांगली मैत्रीण होती ती, परंतु आता मला तिच्याबद्दल काही माहीत नाहीये. म्हणजे आम्ही लहानपणी तर सोबत होतो, कॉलेजलाही आम्ही सोबत होतो, परंतु त्यानंतर आमचा काही कॉन्टॅक्ट कधी राहिला नाही. मग आबा म्हणतात की अरे, मग आता कॉन्टॅक्ट करण्याची संधी तुला आली आहे की, कारण कला खरे ही सुद्धा चांदेकर ज्वेलर्समध्येच काम करते. ऐकून सुरेशला खूप आनंद होतो आणि म्हणतो की अरे वा, आणि आबा ही गोष्ट तुम्हाला कशी काय माहिती? मग आबा सांगतात की अरे, ती माझी सून आहे. ही गोष्ट ऐकल्यावर सुरेशला धक्का बसतो आणि मग आबा त्याला सांगतात, आबा सगळा प्लॅन त्याला समजावून सांगतात की कशा प्रकारे अद्वैतची आणि तिची दोघांची ही भांडणं झालेली आहेत. त्यांची या गोष्टी डिवॉर्सपर्यंत जाऊन पोहोचलाय. आम्हाला त्या दोघांना एकत्र आणायचंय. त्यामुळे आता तू चांदेकर ज्वेलर्समध्ये इथून पुढे काम तर करायचंच आहे, परंतु सोबतच अद्वैतला तू जेलस फील करून द्यायचं आहे. सोबतच तू कलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, घट्ट मैत्री करायची आहे. ही गोष्ट ऐकल्यावर सुरेश म्हणतो की ठीक आहे आबा, या सगळ्या गोष्टीमुळे जर कलाचा संसार वाचणार असेल आणि अद्वैत साहेबांना अद्दल घडणार असेल तर मात्र हे काम करायला मी तयार आहे. मग दुसऱ्या दिवशी आता कला ऑफिसमध्ये आलेली असते. कला एक एम्प्लॉई सारखी असते. अद्वैत हा तिचा सर असतो. अद्वैत कलाला अगदी पहिल्यासारखं हक्काने बोलायला लागतो, परंतु कला त्याला त्या गोष्टीची जाणीव करून देते की सर आता तुम्ही अद्वैत चांदेकर आहात आणि मी कला खरे आहे. मी फक्त तुमच्या इथे काम करते, तुमची एक एम्प्लॉई आहे
अशी या गोष्टीची जाणीव कलाने आता अद्वैतला करून दिलेली असते. त्यामुळे अद्वैतला कळून चुकतं की आता कला खूपच प्रोफेशनल आपल्याशी वागते आणि खूपच स्ट्रेट फॉरवर्ड ती झालेली आहे. त्यामुळे उगाच आपण तिच्याशी आता जास्त बोलण्यात काहीही अर्थ नाही. आणि तसंही थोड्याच दिवसामध्ये आमचा डिवोर्स देखील होणार आहे. आता कला ज्यावेळी अद्वैतशी बोलत असते तेवढ्यातच तिथे सुरेश आलेला असतो. सुरेश आणि कला दोघंही एकमेकांना बघतात आणि दोघांनाही त्यांच्या भूतकाळातल्या गोष्टी आठवतात. अशा प्रकारे ते किती चांगले मित्र होते आणि त्यांनी कॉलेजमध्ये असताना एक चांगला वेळ एकमेकांसोबत घालवलेला आहे ही गोष्ट आता कलाला आठवते आणि कलाला प्रचंड आनंद झालेला असतो. कला आता सुरेशला बघते, सुरेश कलाला बघतो, दोघंही एकमेकांसोबत हात मिळवतात. कला तर अक्षरशः नाचायला लागलेली असते की इतक्या दिवसानंतर तिने सुरेशला बघितलेलं असतं. सुरेशला भेटून तिला प्रचंड आनंद झालेला असतो. सुरेश, अरे तू इथे काय करतोयस, तू इथे कसा काय आलास आणि इतक्या दिवस कुठे होतास तू? काही फोन नाही, कॉल नाही. मी तुला खूप फोन करण्याचा प्रयत्नही केला परंतु मला तुझा फोन लागलाच नाही. त्यावेळी सुरेश सांगतो की हो, ॲक्च्युली माझा फोन हरवला होता, त्यामुळे माझ्याकडे जे काही कॉन्टॅक्ट्स होते ते सगळे गेले. तर कला सांगते की जाऊ दे, काही हरकत नाही, परंतु तू इथे कसा काय आला मला सांग. मग अद्वैत त्या दोघांचं संभाषण ऐकत असतो आणि कला किती एक्सायटेड झाली आहे हेही त्याला कळलेलं असतं. अद्वैतला थोडा डाऊट येतो म्हणून अद्वैत सुरेशला विचारतो की 1 मिनिट, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे काय करताय? त्यावेळी सुरेश सांगतो की मी सुरेश आहे आणि आजपासून मी चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करणार आहे. ही गोष्ट ऐकल्यावर अद्वैतची सटकते आणि अद्वैत म्हणतो की काय, चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करणार आहात म्हणजे इंटरव्ह्यू क्लिअर झालेला आहे का आणि कोणी घेतला तुमचा इंटरव्ह्यू? मग त्यावेळी आता सुरेश सांगतो की आबासाहेब चांदेकर यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलाय आणि त्यांनीच मला इथे कामाला बोलवलंय. ही गोष्ट ऐकल्यावर अद्वैत म्हणतो की काय, आबांनी केलं हे सगळं? मग अद्वैत आबांना कॉल करतो आणि आबांना विचारतो की काय हो आबा, तुम्ही सुरेश नावाच्या कुठल्या व्यक्तीला आपल्याकडे काम करायला पाठवलंय का? त्यावर आबा म्हणतात की अरे हो, तो सुरेश, अरे त्याला खूप गरज होती ना कामाची, त्यामुळे मीच त्याचं नाव आपल्या कंपनीसाठी सुचवलं आणि तो सुद्धा डिझायनिंगमध्ये एक्सपर्ट आहे आपल्या कलासारखा, म्हणूनच मी त्याला आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये अपॉइंट केलंय. ही गोष्ट ऐकल्यावर अद्वैत म्हणतो की ठीक आहे आबा, त्याला जर डिझायनिंग येत असेल तर आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, तसंही आपल्याकडे डिझायनरची कमतरता आहे. मग अद्वैत आता फोन ठेवतो आणि सुरेशला सांगतो की ठीक आहे, आबांनी तुमची निवड केली याचा अर्थ तुमच्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी असतीलच अशी मी आशा बाळगतो आणि आता तुम्ही काम सुरू करा. कला आणि सुरेश या दोघांनाही अद्वैतने आता काम करण्याची आज्ञा दिलेली असते. दोघंही आता काम करण्यासाठी जातात. परंतु अद्वैतचं अगदी घारीसारखं कलावर लक्ष असतं, कारण अद्वैतला कळलेलं असतं की तो सुरेश आहे, तो सुरेश कलाचा बालमित्र आहे. त्यामुळे कला त्याच्यासोबत खूप बोलत असेल, खूप गुलुगुलू गप्पा मारत असेल, ही गोष्ट अद्वैतला माहीत असते आणि म्हणूनच अद्वैत सारखा बाहेर येत असतो आणि सारखा तो कलावर लक्ष ठेवत असतो. आणि सुरेश हा मुद्दाम आबांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी अद्वैत तिथे येईल ना तेव्हा अति करत असतो आणि आणखीच कलाच्या जवळ काय जाईल, आणखीच तिच्याशी टाळ्या देऊन बोलेल काय, असं त्याचं चाललेलं असतं. त्यामुळे अद्वैतला अजून चिडचिड होत असते. अद्वैतला खूप राग येत असतो त्या सुरेशचा. मग अद्वैत आता मुद्दाम त्या दोघांमध्ये जातो आणि म्हणतो की काय चाललंय, तुम्हाला कामं सुचत नाहीये का? कामं करायचंय, कामाचं प्रेशर आपल्या डोक्यावर आहे आणि तुम्ही इथे गप्पा मारत बसलेत का? इथे गप्पा मारायला आलाय का तुम्ही? असं म्हटल्यावर सुरेश आणि कला दोघेही एकमेकांकडे बघतात. अद्वैत गेल्यानंतर दोघेही हसू लागतात. आता 2-3 दिवस अद्वैतचं असं काहीतरी चालू असतं. सारखी तो कलावर आणि सुरेशवर नजर ठेवून असतो. सुरेश हा कलाच्या जास्तच जवळ जातोय का? सुरेश कलाचा गैरफायदा तर घेत नाहीये ना? अशा खूप काही गोष्टी आता अद्वैतच्या मनामध्ये यायला लागतात. अद्वैत या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. सुरेश आणि कला ज्या वेळी बोलतात त्यावेळी अद्वैत हा मुद्दाम आता त्या दोघांनाही कानोसा लावून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. नक्की त्यांच्यामध्ये काय बोलणं होतंय, काय त्या दोघांचं चाललंय हे तो बघत असतो. आणि सोबतच कंट्रोल रूम मध्ये जाऊन सारखा तो चेक करत असतो की ह्या दोघांमध्ये नक्की काय होतंय, हे दोघे एकमेकांच्या जवळ येत आहे की काय, दोघेही एकमेकाशी बोलताय की काय. अद्वैतला आता इन्सिक्युरिटी फील होत असते. मग अद्वैत कलाशी बोलायला जातो. कलाशी तो बोलायला गेल्यावर कला काय अद्वैतशी बोलतच नसते. तिने अद्वैतला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आपल्या दोघांमध्ये जे नातं आहे ते आता सरांचं आणि एम्प्लॉईचं आहे, त्यामुळे आपण पर्सनल गोष्टीवर न बोललेलं बरं राहील. मला काम जितकं सांगाल तितकं मी काम करेल, परंतु कुठल्याही पर्सनल गोष्टीमध्ये मला अडकवायची काहीही गरज नाही, असं कलाने अद्वैतला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि अद्वैतनेही ही गोष्ट मान्य केलेली असते की इथून पुढे जर कलाचं त्याच्यासोबत काही रिलेशन असेल तर ते फक्त आणि फक्त
यासाठी असेल की ती त्याची एम्प्लॉई आहे आणि त्याला फक्त तिच्याकडनं काम करून घ्यायचं आहे. परंतु सुरेश आल्यामुळे अद्वैतच्या आयुष्यामध्ये मात्र खूप मोठा चेंज झालेला असतो. ऑफिस सुटलेलं असतं आणि कला आता बाहेर रिक्षाची वाट बघत असते. ची वाट बघत असताना सुरेश लगेच तिथे येतो. सुरेश कलाला म्हणतो की कला, अगं रिक्षाची वाट बघतीयस का, घरी जायचंय का तुला? तर कला म्हणते की हो अरे, पण रिक्षाच नाही भेटत आहे. तर सुरेश सांगतो की अगं मग काळजी कशाला करतीये, माझ्या बाईकवरनं चल ना, मी तुला सोडतो घरी. आणि तसंही संगीता काकूंना खूप दिवस झाले मी भेटलो नाहीये, आपण जाऊयात दोघं जण. असं म्हटल्यावर कला म्हणते की ठीक आहे. आता अद्वैतला कळतं की याचा अर्थ हा सुरेश आता कलाला सोडणार. मग कला आता त्याच्या बाईकवर बसणार आणि मग दोघंही सोबत जाणार. आता कला त्याच्या बाईकवर बसणार म्हणजे कला आता त्याला खेटूनच बसणार ना, आणि मला ते अजिबात चालणार नाही. म्हणजे अद्वैत मान्य करत नसतो, पण अद्वैतच्या मनाची आता चलबिचल होत असते. म्हणून अद्वैत म्हणत असतो की नाही असं होता कामा नये, काही करून त्या सुरेशच्या आधी मला आता कलाला घरी सोडलं पाहिजे. म्हणून सुरेश आणि कला जेव्हा उभे असतात तेव्हा अद्वैत तिथे जातो आणि कलाला म्हणतो की खरे चला मी तुम्हाला घरी सोडतो. तेव्हा कला म्हणते की का सर, त्याची काही गरज तर सुरेश मला घरी सोडतोय आणि मी त्याच्यासोबत जाते. असं म्हटल्यावर अद्वैतला अजून चिडचिड होत असते. अद्वैत म्हणतो की खरे मी तुम्हाला सोडतोय ना घरी, चला माझ्यासोबत चला, मी तुम्हाला घरी सोडतो. तर कला परत एकदा अद्वैतच्या थोडी जवळ जाते, म्हणजे सुरेशला ऐकायला येत नसतं, आणि मग अद्वैतच्या ती जवळ जाते. अद्वैतला ती म्हणते तू आता मला डिवोर्स देणार आहे आणि मीही तुला डिवोर्स देणार आहे. आपण दोघं फक्त आणि फक्त प्रोसिजर कंप्लीट होईपर्यंत नवरा बायको आहोत, परंतु आपलं ठरलेलं आहे. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर काय चाललंय तुझं, तूच मला सांगितलं होतं ना की प्रोफेशनल वागायचं म्हणून. आता मी तुझ्या मनासारखंच वागते, मी माझ्या आयुष्यात प्रोफेशनल झालीये, तू तुझ्या आयुष्यात प्रोफेशनल ऑलरेडी होतास. आता तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे? मी तुला सांगितलं होतं ना की ऑफिसमध्ये मी फक्त आणि फक्त तुझी एम्प्लॉई असेल, तुझी बायको म्हणून मला अजिबात ट्रीट करायचं नाही किंवा माझ्यावर पावर चढवायचा नाही, माझ्यावर आवाज चढवायचा नाही, कळलं तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे आपला डिवोर्स अजून झालेला नाहीये, आपला डिवोर्स अजून होतोय. डिवोर्स आपला प्रोसेसिंगमध्ये आहे, त्यामुळे तोपर्यंत तू माझी बायको आहे आणि बायकोच्या नात्याने मी तुला ही गोष्ट सांगतोय आणि मी जे सांगतोय ते तू ऐकायला पाहिजे. कला म्हणते की चांदेकर, प्रत्येक वेळी तू जे काही सांगशील ते मी ऐकेल असं अजिबात नाहीये, त्यामुळे उगाचच तू या भ्रमामध्ये अजिबात राहू नको. मी आता तुझं काही ऐकणार नाहीये, मला तुझ्यासोबत अजिबात घरी यायचं नाहीये. सुरेश मला घरी सोडतोय, मी सुरेश सोबत जाते, आणि तसाही सुरेश माझा लहानपणीचा विश्वासू मित्र आहे. असं म्हणताच कला आता अद्वैतला नाकारते आणि सुरेशच्या गाडीवर बसून आता ती घरी गेलेली असते. अद्वैतला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. अद्वैत विचार करतो की बापरे, आता ही तर गेलीये त्याच्यासोबत, परंतु हा सुरेश काय मला चांगला मुलगा वाटत नाही, आणि याने जर कलाचा गैरफायदा घेतला तर नाही, मला आता यांच्या मागोमाग जायला हवं. म्हणून अद्वैत आता त्या दोघांच्याही मागोमाग जातो. मित्रांनो, आजच्यासाठी बस एवढंच आहे. तुम्हाला जर या एपिसोडचा पार्ट 4 हवा असेल तर लगेचच कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकर पार्ट 4 अपलोड होईल. आणि आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटलाय हे देखील आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि अजून जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.